आपण इकडे होय, आलो आपल्या मुजऱ्याला. धनाजीरावही आलेत का? नाही नाही, ते नाही आले, आम्हीच आलो आहोत. ते काय झालं, धनाजीरावांनी सांगितलं आहे शंभू महादेवाच्या डोंगरावर जाऊन संतजीरावांनी भेटा म्हणून. वाटेत जाताना विचार केला की आपली भेट घ्यावी म्हणून. आपला हुकूम महत्वाचा. खुशाल जा. धनाजीराव अजूनही संताजीरावांसाठी इतके झुरतायत हे ऐकून खरंच बरं वाटलं. असेच एक दिलाने नांदले तर लवकरच हा समेट घडून येईल. हो, धनाजीरावांच्या काळजाचं ठोकं अजून बी संताजीरावांच्या नावाने धडकत्यात. आणि समजा स्वराज्याला माहीत आहे की धनाजी आणि संताजी ही नावं काही वेगळी होणार आहेत होय. आणि हेच आम्हालाही दाखवून द्यायचंय आणि आम्ही ते लवकरच दाखवून देऊ. होय. राणी साहेब, आपला काही निरोप आहे का संताजीरावांनी? आमचा निरोप घेऊन इकडून दोघं जण चाललेच आहेत. आपणही त्यांच्याबरोबरच जा. जी. काय रे, उगीच का सांगितलं राणी साहेबांनी का आपण शंभू महादेवाच्या डोंगरावर जातोय म्हणून? काय करायचं आपल्याला तिकडं? जायचं तर आहेच. कशासाठी ते कळलंच लवकर. कसं दिवस काढायचं रे? दडपोटाला काय मिळना का डोस का डाकाला काय होईना. उन्हात पावसात नाही हिंडतोय आपलं. अरे काय करायचं म्हणतोस मग? उगाच आलो संताजीरावाच्या मागे असं वाटायला लागलं. अरे सरसेनापती म्हणून आजवर जसं त्यांचा हुकूम मानत आलोय तसा ह्यो बी मानला. पण आता राहिलेत का ते सरसेनापती? आणि त्यांनी छत्रपतींचा अपमान केलाय. गड्या, राजाराम राजांचा अपमान म्हणजे थोरल्या छत्रपतींचा अपमान. आणि अशा माणसांची आपण साथ द्यायची? आत्ता कसं मुद्द्याचं बोललास? आपण फसलो रे गड्या. पुढे गेलो तर आग आणि मागे गेलो तर खाई. नक्की जायचं तरी कुठं? परत माघारी जायचं राजांकडं. राज मुंडकं मारतील आमचं. अरे नाही मारणार. यो खाली बघ, जिंजीवरनं आलाय, नागोजीरावांनी पाठवलाय. खलिदा, अरे वाच तरी. ऐका माझ्या मर्द मावळ्यांनो, वर आभाळात सूर्यचंद्र आहेत आणि खाली धरणीवर मराठी माणसाचं शौर्य आहे. तुम्ही समधी वाघाच्या ताकदीचं गडी. लबाड लांडग्याच्या संगतीला कशाला जाताय? माघारी फिरा. मराठी तख्ताला तुमची गरज आहे. तुम्हाला कसली बी शिक्षा होणार नाही. तुमचेच नागोजीराव. येव पावला गड्या. आता इथून कधी निघायचं हे ठरवा. राजे, नामी खबर आहे, नागोजीरावाने धुमाकूळ माजवून दिलाय. संताजीरावांच्या गोटात शिरून त्यांनी संताजीरावांचं सैन्य फोडायला सुरुवात केली आहे. संताजीरावांचं सैन्य? संताजीरावांचं कुठलं सैन्य? सैन्य छत्रपतींचं, स्वराज्याचं. शिराजे, अगदी योग्य बोललात. छत्रपतींचं सैन्य आता लवकरच छत्रपतींच्या गोटात सामील होईल. व्हायलाच हवं. येणाऱ्या सैन्याची व्यवस्था लावून द्या. लवकरच स्वराज्याचे नवे सरसेनापती त्यांच्या नव्या मोहिमेवर निघतील. कुमक वाढवायला हवी. जी राजे. पंत जी. यातलं राणी साहेबांच्या कानावर काही जाता कामा नये. त्यांना अजूनही असं वाटतं की संताजीराव त्यांच्या हाकेला ओ देऊ. काय झालं? काय नाही. पंत जी. या आपण.
खेळायचा का एकदा? आम्ही सेवकांकरवी मागवतो. नाही, आमची इच्छा नाहीये काही खेळण्याची. पटावरचा डाव नको, प्रत्यक्षात मात्र आमच्या विरुद्ध राजकारण करायला हवं. असं आहे का काही? उगाच काही मनात आणू नका. नक्कीच काहीतरी कट शिजतोय, कळायला हवं आम्हाला. गड्याओ, आम्हासने समजतंय तुमची लई तापत्रा होती. पोटाला बी धड मिळेना. आता पोटातच काही नसेल तर तलवारीवर हात तरी कसा बसायचा? बरं गड्या हो, थोडी कळ काढा. दादासाहेब, समद्यांचा तुमच्यावर विश्वास आहे. अहो, ज्या तत्वासाठी आपण बाहेर पडलोय ते कुणी बी सरणार नाहीत. होय, ते तत्व आम्हासनी प्राणाहून प्यारा आहे. थोरल्या छत्रपतींची, शिवाजीराजांची आण आहे. त्या तत्वासाठीच आम्ही जगलो आणि त्या तत्वासाठीच आम्ही मरणार. आता तुमच्या सर्वांच्या साथीनं स्वराज्याचा नवा डाव मांडायचा आहे. यो किती बी मत लावू दे आता आपल्याला, आपण आपला निर्णय बदलायचा नाही. आज रातच्यालाच निघायचं. लय खुश होतील संताजीराव. राणी साहेबांचा निरोप म्हणल्यावर केवढा आनंद होईल त्यासनी. काय बी होऊ दे, धनाजीराव आणि संताजीराव पुण्यांदा एक दिलानं नांदाया पाहिजे. हीच तर आपल्या राणी साहेबांची इच्छा आहे. पण आमची नाही. संताजी धनाजी एक व्हाया पाहिजे. कशासाठी? अरे इथं जाधवरावांना सरसेनापती बनवायला नवस बोललो आम्ही. हे टिव करीत होते, कान कितून गेला आमचं. तरी बिगाड्या लय गडबड केली आपण यांना मारायला. पण आता राणी साहेबांनी काय सांगणार आहेस? सांगू त्या संताजीला? नाही, संताजीरावांनी भेटायला गेलो होतो. आम्ही गेल्यावर आमच्याकडे बघून लय चिडलं आणि तलवार घेऊन आमच्यावर धावून आलं आणि आमच्यावर त्याने हल्ला केला. हा, हे लय बेस राहील. आणि त्या हल्ल्यात नाथजी आणि महादेवाला ठार केलं. अरे पर संताजींनी आपल्यावर हल्ला केला आणि आपल्याला एक बी जखम झाली नाही. ती कशी र? जखम अजून झाली नाही, आत्ता होणार. राजे वैद्य येतील, थोडा वेळ विश्रांती करा. मात्रा वेळेत घेऊन जेवण करता येईल. नको वाटतं राणीसाहेब आता हे सारा. हे आजारपण, ही औषधं बास झाला आता. राजे, असं म्हणून कसं चालेल? अजून आपल्याला डोंगरा एवढी कामं करायची आहेत. आजारीच राहिला तर ते कसं चालणार? आपली काही माणसं गेले संताजीरावांना भेटायला. संताजीराव परत आले की नव्या जोमाने कामाला लागू. तोवर आपण आपली तब्येत जपावी. राणीसाहेब, आपला कुठलाही विषय संताजीरावांवरच येऊन का थांबतो? कारण स्वराज्यासाठी बोलल्या गेल्या प्रत्येक उक्तीचा पूर्णविराम संताजीराव आहेत. प्रश्नचिन्ह म्हणा राणीसाहेब. स्वराज्याच्या भाळी चिकटलेला कलंकित प्रश्नचिन्ह आहेत संताजीराव. राजे, अजून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाहीये आणि त्यांच्याकडे गेलेली आपली माणसं अजून परतही आली नाहीयेत. तेव्हा कुठलाही निष्कर्ष काढू नये. फार अपेक्षा ठेवतात राणीसाहेब आपण. नका ठेवू. अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर अपेक्षा भंगाचं दुःख आयुष्य व्यापून टाकतं.
मुजरा राजे राजे संताजीरावांकडचे 650 सैनिक आपल्याकडे माघारी परतले आहेत. आपली योजना परत आलेत म्हणजे कोणी बोलावलं त्यांना आणि का आलेत ते? दुःख होतंय राणीसाहेब. छत्रपतींच्या गादीशी गद्दारीचं पाप नको असेल त्यांना, म्हणून माघारी आले असतील ते. हो ना, सैन्य फक्त आवेशावर नाही चालत, आधी त्यांचं पोट भरावं लागतं आणि त्यांना दिशा देणारा सेनानायक हा स्वतः भरकटलेला असून कसं झाले? संताजीराव भरकटले तसं आम्ही तरी म्हणणार नाही आणि त्यांनी स्वराज्यद्रोह केला असं आपणही म्हणू शकत नाही. फक्त वाटा वेगळ्या झाल्यात, मात्र आजही काटेकुटे वेचत स्वराज्याची सेवा करतायत ते. राजे आजही ते आपली आधारवड आहेत. त्यांना एकटं पाडून आपण आपल्याच पायावर दगड मारतो आहोत आणि या दुहीने त्या पापी औरंग्याला बळ देतो आहोत. दुही कोणी माजवली इथे राणीसाहेब? आम्ही? राजे आम्हाला तसं म्हणायचं नाहीये. संताजीरावांसोबत असलेलं सैन्य असंच त्यांना सोडून जाऊ लागलं तर संताजीरावांच्या जीवाला धोका होऊ शकतो. असं होऊन नाही चालणार. कसली पळपुट्यांची अवलाद आहे ही? हेकडावाने पळून गेल्यात, ती बी राज्यालाच. मराठी रक्ताला कलंक लावून गेल्यात. अरे काय तर म्हणे पोटाला जेवण मिळत नाही. अरे भाकरीच्या तुकड्यासाठी जगणारी जमात आहे का तुमची? दादासाहेब, आमसनी वाटतं एवढंच कारण नाही, काहीतरी वेगळे इथून गेले ते. आणि तसं बी बऱ्याच जणांच्या निष्ठा छत्रपतीच्या पायाशी वाहिल्या होत्या. ती बी खरंच आहे म्हणा, पर त्यांचा बोलीव त्या धनी कोणीतरी वेगळाच आहे. ते कोण आहे ते कळलं पाहिजे. आव ह्यो कसला तरी खालिता तिकडं झुडपा मागं पडला होता. नागोजीराव, या नागोजीनेच फितवलंय संध्यासनी. या खलित्यामुळेच ती बुजगावनी छत्रपतींचे क्षेत्र काय गेल्यात. नागोजी, चांगलाच गोपन गुंडा चालवलास. आता तू फक्त आमच्या तावडीत घाव. नाही तुला ओवा आडवा फाडला तर घोरपड्याची अवलत सांगणार नाही. दादाराव, या दुईवर काहीतरी जालिम काढलाच पाहिजे. अरे कसला इलाज काढायचा? आता आमचं समदेशनी रोखोक सांगणं आहे. ज्याला जायचं आहे त्यांनी खुशाल जावं. पर दिवसा ढावळ्या आमच्या नजरेला नजर देऊन सांगून जायचं. ह्यो संताजी एकटा पडला तरी चालेल, पण संताजीचं सैन्य पळपुटून नाही पाहिजे. या संताजीची लढाई रयतेसाठी आहे आणि ती कायम चालूच राहणार. आम्हाला कळतच नाहीये आपण आमच्याशी का वाद घालताय? उलट आम्हालाच सवाल जबाब करताय. आणि साहेब, आपण आमच्यावर शंका घेत आहात, ते सुद्धा त्या गद्दार संताजींसाठी. राजे संताजीराव गद्दार नाहीयेत. आजही ते काटे कुठे तुडवतात स्वराज्यासाठी. स्वराज्याचा जो इतिहास लिहिला जाईल तो संताजीरावांशिवाय कधीच पूर्ण होणार नाही. आपण त्याच्यावर लाख आरोप करा, पण पुढे पस्तावायची वेळ आपल्यावर येऊ नये राजे. इतिहासाच्या पानापानांवर संताजीरावांचं नाव अभिमानानं कोरलं असेल हा विश्वास आहे आमचा. राणी साहेब, म्हणजे आम्ही सूडबुद्धीने विचार करतोय? आम्ही असं म्हणणार नाही, मात्र आपल्या समोर उभं केलं जाणारं चित्र हसवं असू शकतं. बरोबर बोलतात राणी साहेब.
जसं आमच्या समोर उभं केलेलं चित्र फसवं असू शकतं, तसं संताजींनी आपल्या समोर मांडलेलं स्वराज्यनिष्ठेचं कौतुकही फसवं असू शकतं. आणि म्हणूनच काय राजे? काही नाही. राजे, आपण काय लपवत आहात आमच्यापासून? राहून राहून आम्हाला वाटतंय आमचीच माणसं काही कटकारस्थान करतायत. राजे, सांगावं, आपण काय लपवत आहात आमच्यापासून? हो, आम्ही लपवली एक गोष्ट आपल्यापासून. आम्ही संताजींच्या अखत्यारीतले सैन्य काढून घेत आहोत. काय? हे विसरू नये राणी साहेब, सैन्य छत्रपतींचं आहे, संताजींची जहागीर नव्हे. हे आम्ही विसरलो नाही राजे, मात्र आपण एक गोष्ट विसरला आहात. हे सैन्य छत्रपतींचं असलं तरी छत्रपती रयतेचे आहेत. सबब हे सैन्यही साऱ्या रयतेचं आहे. थोरल्या महाराजांनी या सार्वभौम सत्तेला श्रींचं राज्य मानलं, म्हणूनच इथे लढणारा प्रत्येक जण शिपाई म्हणून नव्हे तर शिवाजी म्हणून लढला. हे हक्क सार्वभौम आहेत. ही भावना आबासाहेबांनी जपली. आपण त्याला हरताळ फासू नये. संताजीराव आपल्या श्वासात आजही स्वराज्याची निष्ठा घेऊन लढतायत. मग ही सूडबुद्धीने कारवाई का? आम्ही काही विसरलेलो नाही आहोत राणी साहेब. भावनिक गुंतवण आहे आपली, म्हणून आमच्या कृतीत आपल्याला सूडबुद्धी दिसत असेल. असो, त्याचा राग नाही आम्हाला. आज बहिर्जी या औरंग्याच्या दावणीला गेलेत. उद्या संताजी आमचं सैन्य घेऊन औरंग्याकडे जातील तेव्हा आपल्या डोळ्यांवर बांधलेली पट्टी उतरेल. ते होऊ नये असं आम्हाला वाटतंय. म्हणून संताजींना एकटं पाडलं तर आणि तरच त्यांच्या कारवाया थांबतील. राजे, गैरसमज आहे हा आपला. राजे, राणी साहेब, राजे, क्षमा असावी राजे. या रे, या आतमध्ये या लवकर. हे काय? आपण दोघच, नाथाजी आणि महादेव कुठे आहेत? राणी साहेब, घात झाला. नाथा आणि महादेवाला संताजीरावांना मारून टाकला आहे.